SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 9th स्टँडर्डचा टर्म 1चा सायन्स 1चा क्वेश्चन पेपर आपल्यासाठी घेऊन आले आहे. या पेपरवरून तुम्हाला पेपर पॅटर्न लक्षात येईल. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे ऑल सब्जेक्टचे, टर्मचे, फायनलचे, युनिट टेस्टचे सर्व क्वेश्चन पेपर आपल्याला पाहायला मिळतील. तसेच 9th स्टँडर्डसाठीच्या अतिशय उपयोगी अशा व्हिडिओ मी सतत टाकत राहणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मराठी, हिंदी अशा नवनवीन व्हिडिओ मी सतत टाकत राहणार आहे. त्या पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केली की लगेच ती दिसेल. सगळ्या व्हिडिओ तुमच्या उपयोगाच्या असणार आहेत. आता आपण टर्मचा सायन्स 1चा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. सायन्स 1चा हा क्वेश्चन पेपर आहे, लेटेस्ट पेपर आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1 टर्मिनल एक्झामचा पेपर आहे. 40 मार्क्सचा 9th स्टँडर्डचा क्वेश्चन पेपर हा आहे. टाईम याला 2 तासाचा वेळ याला आहे, 2 hours. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द कम्प्लिटेड स्टेटमेंट्स. By stretching the rubber string of a catapult, we store dash dash energy in it. Kinetic, mechanical, potential, electrical जी कोणतंच आन्सर आहे ते तुम्ही लिहायचं आहे. संपूर्ण प्रश्न लिहून घ्यायचा नाही. फक्त क्वेश्चन 1चं काय आन्सर आहे फक्त एवढंच लिहायचं आहे. ए आहे, बी आहे, सी आहे का डी आहे, एवढंच फक्त तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. पेपर व्यवस्थित लिहायचा आहे. आता पुढे मी तुम्हाला दाखवते. क्वेश्चन 1A मधलं सेकंड, ओहम इज युनिट ऑफ करंट, रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी, नन ऑफ देम. इथे पण तुम्ही ऑप्शन लिहायचा आहे. थर्ड, ड्युरिंग कोलिजन डॅश डॅश रिमेन कॉन्स्टंट, वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, मोमेंटम. फोर्थ, the principle used for the motion of rocket is based on Newton's dash dash law of motion. First, second, third, gravitational. याचं काय आन्सर आहे ते तुम्ही लिहायचं आहे. मी हा पेपर तुम्हाला फक्त माहीत व्हावा की टर्म 1साठी सायन्स 1चा कशा प्रकारचा पेपर येतो 9th स्टँडर्डला हे तुमच्या लक्षात यावं, यासाठी मी हा पेपर तुम्हाला दाखवत आहे. या पेपरमुळे तुमची खूप प्रॅक्टिस होणार आहे, तुम्हाला मदत होणार आहे. एखादा पेपर पॅटर्न तुमच्या लक्षात आला की त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल, किंवा परीक्षा जरी उद्या असेल तरी तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. तर आता इथे फोर्थ क्वेश्चन, द प्रिन्सिपल यूज फॉर द मोशन ऑफ रॉकेट इज बेस्ड ऑन न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. हे मी आत्ता वाचून दाखवलं. फिफ्थ, इफ द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज इन्क्रीज देन द करंट विल इन्क्रीज, रिमेन सेम, डिक्रीज, डबल. ऑप्शन लिहायचा आहे. क्वेश्चन 1B, डू ॲज डायरेक्टेड. 1, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. ए, वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. बी, पॉवर इज द रेट ॲट विच फोर्स इज अप्लाइड. सेकंड, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इनर्टिया, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. रबर, ग्लास, ॲल्युमिनियम, वूड. फाइंड द ऑड वन आउट. मॅच द पेअर्स. एनर्जी, HCl, वॅट, जूल, ॲसिड. याचा तुम्ही आन्सर लिहायचा आहे. मॅच द पेअर करायचं आहे. डू ॲज डायरेक्टेड देतात, त्याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स. त्याच्यानंतर इथे एक देतात आणि न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे तो तुम्ही लिहायचा आहे. फाइंड द ऑड वन आउट अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. मॅच द पेअरमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. हे तुम्ही करून जायचं आहे. हे फक्त प्रॅक्टिससाठी मी दाखवत आहे. सायन्स हा सुद्धा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. हे क्वेश्चन पेपरचं सेकंड पेज मी तुम्हाला दाखवत आहे आत्ता. क्वेश्चन 2A, आन्सर द फॉलोइंग एनी टू. डिफाईन पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. राईट डिफरन्स बिटवीन रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी. राईट द केमिकल सिम्बॉल ऑफ आयर्न, गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी. 825 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consume each day? तुम्ही एनी 3 करायचं आहे. 2 मार्कांसाठी हे क्वेश्चन आहेत, बघून घेऊ शकता. 6 मार्काचा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 2B,
तुम्हाला लक्षात येईल पॅटर्न कसा येतो सायन्स 1चा 9th स्टँडर्डचा. क्वेश्चन 2b, गिव्ह द सायंटिफिक रिझन एनी टू. The work done on an object moving with uniform circular motion is 0. Second, during high jump, athletes are made to fall on a sand bed. Third, the stock of the gun is always made easy. तर त्याचं सायंटिफिक रिझन तुम्हाला लिहायचं आहे, एनी टू लिहायचे आहेत. क्वेश्चन 3, आन्सर द फॉलोइंग एनी 5. तर an object of mass 16 kg is moving with an acceleration of 3 meter per second square. Calculate the applied force. If the same force is applied on an object of mass 24 kg, how much will be the acceleration? Draw a well labeled diagram of resistor in series. डायग्रॅम सुद्धा तुम्ही नक्की काढायची आहे. डायग्रॅममध्ये खूप छान मार्क मिळून जातात. Write the atomic masses of Na, S, Mg, H, Al, O, sodium, magnesium, hydrogen, aluminium, oxygen. Derive the law of conservation of momentum. 6. क्वेश्चन नंबर 6 आहे. हे बघा, मी थोडंसं वरती घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 3 इथून आहे. आन्सर द फॉलोइंग एनी 5. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, पाहू शकता. पेपरला कसे क्वेश्चन येऊ शकतात. राईट अ शॉर्ट नोट ऑन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. डिराईव्ह द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. डिफाईन अँड फॉर्म्युला ऑफ पॉवर अँड राईट इट्स SI युनिट. Draw the symbol of variable resistance crossing wire आणि voltmeter. आता खाली 8 क्वेश्चन जो आहे, नंबर 8चा जो क्वेश्चन आहे तो कंप्लीट द चार्ट आहे. ॲटम हॅज ऑर्बिट, प्रोटॉन्स, तो तुम्ही चार्ट कंप्लीट करायचा आहे. तर आता हे जे आहे ते एनी 5 क्वेश्चन आहेत. बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग एनी 5. एनी 5 करायचे आहेत म्हणजे 3 मार्क्ससाठी तुम्हाला ते क्वेश्चन आहेत. जिथे गरज असेल तिथे तुम्ही डायग्रॅम काढून दाखवायची आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला लिहिता नाही आलं शब्दात, पण एखादी कन्सेप्ट तुम्हाला टीचरला दाखवायची तर तिथं तुम्ही डायग्रॅम काढून दाखवायची. अर्धा 1 मार्क तिथं टीचर तुम्हाला देऊ शकतात की त्यांना कळतं, तुम्हाला समजत आहे, कन्सेप्ट काय आहेत ही तुमच्या लक्षात येत आहे. शब्दात मांडता नाही आलं तरी डायग्रॅम काढून दाखवायची, प्रयत्न करायचा, एकही क्वेश्चन सोडून द्यायचा नाही. क्वेश्चन नंबर 4 आहे इथे खाली. प्रयत्न करायचा, स्कोरिंग सब्जेक्ट आहे, चांगले मार्क मिळतात. क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग एनी 1. हा पण खूप सोपा आणि छान क्वेश्चन दिलेला आहे. 5 मार्कचा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला येतात. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, टाईप्स ऑफ एनर्जी. प्रोसेस दिलेली आहे. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, टाईप्स ऑफ एनर्जी कोणती आहे ती लिहायची. सेकंड, फास्ट मूव्हिंग कार. थर्ड, ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज युझिंग अ मॅग्नेट. फोर्थ, द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाली. आणि फिफ्थ, अ स्ट्रेचेड पीसेस ऑफ रबर. तर हा 40 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे सायन्स 1चा. तुमच्या लक्षात येणार आहे की अशा प्रकारचा पेपर पॅटर्न येतो. अशा प्रकारे हा पेपर इथेच संपलेला आहे. मी फक्त तुम्हाला एकदा वरून खाली हा पेपर दाखवणार आहे. क्वेश्चन 2 पासून आन्सर द फॉलोइंग एनी 3. क्वेश्चन 2b, गिव्ह द सायंटिफिक रिझन. क्वेश्चन 3, आन्सर द फॉलोइंग एनी 5. चार्ट दिला आहे, कंप्लीट द चार्ट आहे इकडे. क्वेश्चन 4, आन्सर द फॉलोइंग एनी 1 असं दिलेलं आहे. हां, शेवटी अजून एक क्वेश्चन राहिलेला आहे. 1 मिनिट. हां, हा क्वेश्चन 1 होता. हा चार्ट दिलेला आहे, हा 5 मार्कचा. इथे एनी 1 लिहिलेला आहे पहा. विच टाईप ऑफ एनर्जी यूज इन ईच ऑफ द फॉलोइंग. हे 5 क्वेश्चन येत आहेत. आणि त्यानंतर हा इथे अजून एक क्वेश्चन आहे.
कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप। एक तर तो प्रश्न करायचा किंवा हा करायचा, हा तुम्ही मॅप करायचा आहे। मोशन, युनिफॉर्म मोशन, इथे काय असेल ते लिहायचं। लिनियर मोशन, युनिफॉर्म ॲसेलरेशन, कॅल्क्युलेटेड यूजिंग कायनेटिक मोशन, कायनेमॅटिक मोशन, इक्वेशन्स 1, 2, 3 अशा प्रकारे हा क्वेश्चन पेपर इथे संपलेला आहे। तुम्हाला आयडिया नक्कीच आली असणार आहे की टर्म 1ला सायन्स 1साठी कशा प्रकारचा क्वेश्चन येतो, तुमच्या नक्कीच लक्षात आला असणार आहे। तेव्हा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा। असेच मी दररोज व्हिडिओ नवीन नवीन टाकत राहणार आहे, ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। जसजसे व्हिडिओ टाकेल तसे तसे तुम्हाला ते पाहायला मिळणार आहेत। नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तुम्हाला मी अजून काय दाखवावं असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये ते लिहून टाकू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।